राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच भाजपनं राज्यातल्या तब्बल 58 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे। यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष पण बदलतील का अशी चर्चा सुरू झाली आहे। याच दरम्यान मुंबई अध्यक्षपदी पुन्हा आशिष शेलारांची वर्णी लागल्याच्या बातम्या सुरू झाल्यात। पण प्रत्यक्षात भाजपकडून आशिष शेलारांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही। राज्यातल्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची एक यादी व्हायरल झाली आहे। त्यात तळाला आशिष शेलार यांचं मुंबई अध्यक्ष म्हणून नाव आणि संपर्क नंबर आहे। त्यामुळे त्यांची निवड झाल्याच्या बातम्या पसरल्यात। पण आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपमध्ये 2 महत्त्वाच्या पदांबद्दल वेगळाच विचार सुरू असल्याचं दिसतंय। मुंबई अध्यक्षपदासाठी भाजप श्रेष्ठींसमोर 3 नावं चर्चेत असल्याचं समजतंय। त्यात पहिलं ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं नाव आहे, आमदार अमित साटम, आणि तिसरं नाव आहे आमदार प्रवीण दरेकर यांचं, अशी माहिती समोर आली आहे। तसंच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच कायम ठेवायचं की त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष द्यायचा, याचा महत्त्वाचा निर्णय भाजप श्रेष्ठी घेणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांना बदलल्यास त्यांच्या जागी कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना बढती द्यायची की प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे हा विदर्भातला कुणबी ओबीसी चेहरा द्यायचा की आमदार संभाजी पाटील निलंगेकर हा मराठवाड्यातला मराठा चेहरा द्यायचा, या सर्व पर्यायांचा विचार भाजप श्रेष्ठींच्या मनात सुरू आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे लवकरच भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आणि प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार हे अधिकृतरित्या कळणार आहे। यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। कुणाची वर्णी लागावी असं तुम्हाला वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमच्या मनातली नावं येऊ द्या। आणि आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।